गुरुचरित्र पारायणाचे फायदे. फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात होतात हे 58 फायदे. ते आज आपण जाणून घेऊया. फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात होतात हे 58 फायदे. 1 नंबरचा फायदा आहे कल्याण होईल, गुरुकृपा होईल. 2 नंबरचा फायदा आहे सद्गुरु प्राप्ती होईल, गुरुभक्ती दृढ होईल. 3 नंबरचा फायदा आहे सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल, संकटात रक्षण होईल. 4 नंबरचा फायदा आहे विवेक, धैर्यादी सद्गुण वाढतील, दत्तात्रयांची कृपा होईल. 5 नंबरचा फायदा आहे अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. 6 नंबरचा फायदा आहे कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. 7 नंबरचा फायदा आहे महापातकांचे निरसन होईल, गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल. 8 नंबरचा फायदा आहे संतती विद्वान होईल, शनिप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल. 9 नंबरचा फायदा आहे ऐश्वर्य प्राप्ती होईल. 10 नंबरचा फायदा आहे संकटाचे निरसन होईल, कार्यसिद्धी प्राप्त होईल. 11 नंबरचा फायदा आहे संतती विषयी वाटणारी चिंता दूर होईल. 12 नंबरचा फायदा आहे कर्तव्य पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील. 13 नंबरचा फायदा आहे आरोग्य प्राप्ती होईल, पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील. 14 नंबरचा फायदा आहे अकस्मात आलेल्या संकटांचे निवारण होईल, रक्षण होईल. 15 नंबरचा फायदा आहे तीर्थक्षेत्राचे यात्रा घडेल, साधनेसाठी एकांत लाभेल. 16 नंबरचा फायदा आहे गुरुसेवेत प्रमाद घडणार नाही, गुरुसेवेची प्रचिती होईल. 17 नंबरचा फायदा आहे विद्याभ्यासात प्रगती होईल, कलामध्ये प्रावीण्य मिळेल. 18 नंबरचा फायदा आहे कर्जमुक्ती लवकर होईल, घरात चोरी होणार नाही. 19 नंबरचा फायदा आहे साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. 20 नंबरचा फायदा आहे संततीवरील गडांतर टळेल. 21 नंबरचा फायदा आहे संततीचे आरोग्य चांगले राहील. 22 नंबरचा फायदा आहे पशुधन सुरक्षित राहील, दूध दुभत्यांची कमतरता भासणार नाही. 23 नंबरचा फायदा आहे स्वतःच्या मालकीचे घर होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल. 24 नंबरचा फायदा आहे गैरसमज दूर होतील, स्वभावातील दोष निघून जातील. 25 नंबरचा फायदा आहे अंगी विनम्रता वाढेल, वृत्ती निरहंकार होईल. 26 नंबरचा फायदा आहे आपापल्या अभ्यासाविषयीचे विशेष प्रावीण्य मिळेल. 27 नंबरचा फायदा आहे वादविवाद टळतील, वादविवादात जय जयकार मिळेल. 28 नंबरचा फायदा आहे वृत्ती समान वर्गत आणि धर्मानुगी होईल. 29 नंबरचा फायदा आहे साक्षात्कारी सद्गुरु पुरुषांचा सहवास लाभेल, उद्धार होईल. 30 नंबरचा फायदा आहे पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, पती सहवास लाभेल. 31 नंबरचा फायदा आहे दाम्पत्यामधील मतभेद दूर होतील, संसार सुखाचा होईल. 32 नंबरचा फायदा आहे सौभाग्य अखंड राहील, परदेशी स्थित पती सुखरूप परत येईल. 33 नंबरचा फायदा आहे
रुद्राक्ष धारण केल्याने पुण्य मिळेल. शिवकृपेने मंगल होईल. 34 नंबरचा फायदा आहे. रुद्रपाठाचे पुण्य मिळेल. संतती दीर्घायुष्य होईल. 35 नंबरचा फायदा आहे. कठीण कार्यात यश मिळेल. पट्टीवरील गडांतर तळेल. 36 नंबरचा फायदा आहे. पतीची निर्दोष सुटका होईल. दोष निघून जातील. स्वभाव धर्माचे महत्व कळेल. 37 नंबरचा फायदा आहे. व्यवहार ज्ञान वाढेल. गृहस्थ स्थान श्रमात सुख लाभेल. 38 नंबरचा फायदा आहे. घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. 39 नंबरचा फायदा आहे. संतान प्राप्ती होईल. अस्वस्थ सेवेचे पुण्य मिळेल. 40 नंबरचा फायदा आहे. गुरुवरील निष्ठा दृढ होईल. भोले शंकरांची कृपा होईल. 41 नंबरचा फायदा आहे. गुरुसेवा घडेल. 42 नंबरचा फायदा आहे. काशी महायात्रेचे पुण्य मिळेल. 43 नंबरचा फायदा आहे. वैभव प्राप्त होईल. श्री कृष्ण कृपा होईल. 44 नंबरचा फायदा आहे. गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहेत याची अनुभूती येईल. 45 नंबरचा फायदा आहे. त्वचा विकार बरे होतील. काव्य प्रतिमा लाभेल. 46 नंबरचा फायदा आहे. द्वैत्य भावाचे निरसन होईल. 47 नंबरचा फायदा आहे. गुरूंचा, संतांचा, साधूजनांचा सहवास लाभेल. 48 नंबरचा फायदा आहे. धनधान्यांची समृद्धी होईल. शेती व्यवसायात यश मिळेल. 49 नंबरचा फायदा आहे. गाणगापूरचे पुण्य मिळेल. श्री कृष्ण कृपा होईल. 50 नंबरचा फायदा आहे. दुःख व्याधी बऱ्या होतील. 51 नंबरचा फायदा आहे. दूरस्थ गुरूंची साक्ष पटेल. 52 नंबरचा फायदा आहे. गुरूंचा विरह होणार नाही. 53 नंबरचा फायदा आहे. गुरूंची कृपा सदैव आपणास प्रदान करेल. दत्तगुरु प्रसन्न होतील. 54 नंबरचा फायदा आहे. शैक्षणिक आणि नोकरीच्या दृष्टीने फलदायी प्राप्त होईल. 55 नंबरचा फायदा आहे. घरातील सर्वांचे संरक्षण होईल. 56 नंबरचा फायदा आहे. वाईट शक्ती आपल्या घरातून निघून जातील. 57 नंबरचा फायदा आहे. घरात सुख शांती लाभेल. मन प्रसन्न होईल. मनासारख्या सर्व गोष्टी घडू लागतील. आणि 58 नंबरचा फायदा आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल.